जून महिना संपत आला असतानाही समाधानकारक पाऊस न झाल्यानं अमरावती जिल्ह्यातील जलप्रकल्पांची स्थिती चिंताजनक झाली आहे। जिल्ह्यातील एकूण 56 प्रकल्पांमध्ये सध्या केवळ सरासरी 39.49% जलसाठा शिल्लक आहे। येत्या काळात दमदार पाऊस न झाल्यास पाणी टंचाईची तीव्र झळ अमरावती जिल्ह्यातील नागरिकांना सहन करावी लागू शकते। अमरावती जिल्ह्यातील सर्वात मोठं अप्पर वर्धा धरण 7 मध्यम प्रकल्प आणि 48 लघु प्रकल्पात मिळून सध्या सरासरी सुमारे 413.55 दशलक्ष घनमीटर पाणी साठा उपलब्ध आहे। मात्र हा साठा समाधानकारक नसल्यानं शेती, सिंचन तसंच पिण्याच्या पाण्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे। अमरावती जिल्ह्यातील शेती आणि पिण्याच्या पाण्याची गरज प्रामुख्यानं मान्सूनवरच अवलंबून आहे। दरवर्षी जून महिन्यापासून सुरू होणाऱ्या पावसामुळे प्रकल्प भरायला लागतात आणि सिंचनासह पाणी पुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागतो। मात्र यंदा जून महिनाभर पावसानं दडी मारली, त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांमध्ये जलसाठ्यात अपेक्षित वाढ झालेली नाही आणि त्याचा परिणाम खरीप हंगामातील पेरण्यांवर होताना दिसून येत आहे। अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणात सध्या केवळ 42.02% पाणी साठा उपलब्ध आहे। या धरणावर सिंचनाबरोबरच औद्योगिक वापर आणि अमरावती शहराच्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठा अवलंबून आहे। तर आगामी काळात पावसानं साथ दिली नाही तर पाणी पुरवठ्याबाबत गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। 7 मध्यम प्रकल्पांमध्ये सरासरी 37.70% तर 48 लघु प्रकल्पात 30.71% जलसाठा उपलब्ध आहे। अनेक लघु प्रकल्पातील पाणी साठा अत्यल्प असून काही प्रकल्प कोरडे पडण्याच्या मार्गावर आहे। त्यामुळे या प्रकल्पांवर अवलंबून असलेल्या ग्रामीण भागातील गावांमध्ये पाणी संकट अधिक गडद होण्याची चिन्ह आहेत। तर जलसाठ्यात लक्षणीय वाढ होण्याकरता प्रकल्प परिसरात दमदार आणि सातत्यपूर्ण पावसाची आवश्यकता असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे। अन्यथा येत्या काही महिन्यातच अमरावती जिल्ह्याला पाणी टंचाईच्या गंभीर समस्येला सामोरं जावं लागू शकतं।